आणि यानंतर आपण थेट दादरमध्ये जाऊया। दादरमध्ये आज मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते आता केलं जाणार आहे। आणि आता उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी आता शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले। मनसेकडून दीपोत्सवाची आता जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। एक वातावरण निर्मिती सुद्धा करण्यात आलेली होती। गेल्या काही दिवसांपासून आकाश कंदील आणि दीपोत्सवांनी संपूर्ण दादर परिसर उजाळून निघालेला होता। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, साधारण या उद्घाटनाला आता किती वेळा सुरुवात होईल आणि नंतर आता काय काय कार्यक्रमाची रूपरेषा असेल? सिद्धेश सर्वप्रथम या कार्यक्रमाला अजून अवधी आहे। सिद्धेश सध्या या ठिकाणी सर्व राज ठाकरे उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घराच्या ठिकाणी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले दिसून येत आहेत। खरं तर ही वेगळी दृश्य पाहायला मिळत आहेत। मागील 13 वर्षांपासून राज ठाकरे यांचा दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी होत असतो आणि यावर्षी उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे आहेत दीपोत्सवासाठी आणि सध्या ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्वात पहिलं वाहन हे उद्धव ठाकरे यांचं होतं। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। मागील खरं पाहायला गेलं तर 3 महिन्यातली ही चौथी फेरी आहे ज्या ठिकाणी ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता हे आल्यानंतर इथून राज ठाकरे सहपरिवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे एकत्रित शिवाजी पार्क मैदान छत्रपती शिवाजी पार्क मैदान या ठिकाणी जाताना दिसून येतील आणि दीपोत्सवाचं सुरुवात जी आहे ते आज होताना दिसून येईल। अर्थातच बघायला गेलं तर हे दोघं भाऊ मागील काही महिन्यांपासून एकत्र येत आहेत आणि आज पुन्हा एकदा एक संधी जी आहे ती मिळालेली आहे। पुन्हा एकदा असं दोन्ही भाऊ हे एकत्रित येण्याचे दृश्य जे आहेत ते पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दिसून आलेले आहेत। अर्थातच उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो सध्या शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेला आहे। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहे आणि सहपरिवार ते आल्याच्या शक्यता जी आहे ती दिसत आहे, कारण की गाड्या ज्या आहेत त्या ब्लॅक फिल्मच्या होत्या त्यामुळे गाड्यांच्या आतमध्ये कोण आहे हे सध्या दिसू शकलेलं नाहीये। पण मात्र 3 गाड्या या सध्या शिवतीर्थाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत। अवघ्या काही वेळात म्हणजे 7 वाजता दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे। उद्धव ठाकरे हे प्रमुख आहेत, यावेळेस उद्घाटक आहेत दीपोत्सवाचे। अर्थातच या आधीपर्यंत राज ठाकरे यांनी सतत अनेक वर्षांपासून मोठमोठ्या कलाकारांना सिनेसृष्टी अभिनेता अभिनेत्री यांना बोलवलेलं आहे। अनेकदा काही राज ठाकरे आणि मनसे पक्षाचे विरोधक असलेले हे सातत्याने काही जे आमंत्रित होते त्यांचा विरोध करताना दिसून आले होते। पण यंदाच्या वर्षी काही वेगळं चित्र दिसून येत आहे। राज ठाकरे यांनी त्यांच्या घरातच आमंत्रण पत्रिका दिलेली आहे। अर्थात उद्धव ठाकरे यांना आमंत्रण पत्रिका दिली होती आणि ते या दीपोत्सवाचे उद्घाटक आहेत। खरं तर 12 वर्षांनंतर हे क्षण जे आहेत हे दादरकरांना असेल किंवा संपूर्ण राजकीय दृष्ट्या हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत आणि यामुळे कुठेतरी आता दोन्ही ठाकरे बंधू हे निवडणुकीला सोबत येतील की नाही येतील याची औपचारिक घोषणा जरी झाली नसली तरी मात्र हे सर्व पुरावे आहेत आपल्या माध्यमांसमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि राजकीय वर्तुळासाठी की दोन्ही बंधू हे आता एकत्र येऊ शकतात। खरं तर आता विरोधकांना देखील याबद्दल कुठेतरी विश्वास बसू लागलाय की दोन्ही बंधू एकत्र येतील आणि शुभेच्छांचा वर्षाव हा दिवाळी निमित्त जे महायुतीमध्ये असलेले नेते असतील मंत्री असतील हे करताना दिसून येत आहेत। आणि आता ही थेट दृश्य आपण बघू शकतो शिवतीर्थ बाहेरची या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा एकत्रित आलेले आहेत। 4 मिनिटं झालेले आहेत या ठिकाणी ताफा पोहोचून आणि आता उद्धव ठाकरे हे शिवतीर्थाच्या आत गेल्यानंतर आता आतमध्ये देखील गेलेले आहेत, घरामध्ये गेलेले आहेत आणि अर्थातच या दोन्ही ठाकरे बंधूंची आज पुन्हा एकदा भेट होत आहे। अवघ्या काही दिवस आधीच ते एकत्रित मंत्रालय या ठिकाणी भेटले होते, त्यानंतर त्यांची एकत्रित पत्रकार परिषद देखील झाली होती। पत्रकार परिषदेमध्ये देखील एक वेगळं दृश्य जे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळालं होतं की दोन्ही ठाकरे बंधू बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसले होते। कुठेतरी बाळासाहेब थोरात हे यांना मध्ये यांची आसन व्यवस्था मध्ये ठेवणं आणि त्यांच्या दोन्ही बाजूला दोन्ही ठाकरे बंधूंनी बसणं हा एक सूचक इशारा हा देखील राजकीय वर्तुळामध्ये असल्याचा मानला जात होता। आणि त्यानंतर आज दिवाळी सणानिमित्त पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र मागील काही सण जे आपण बघू शकतो गणेश उत्सवाच्या वेळेस 1.5 दिवसाचा गणपती राज ठाकरे यांच्या घरी असतो त्यावेळेस देखील उद्धव ठाकरे सहपरिवार या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर असे अनेक ठिकाणी जे आहेत मराठी मुद्द्यावरनं दोन्ही ठाकरे बंधू जे एकत्रित आले ते आज दिवाळी सणानिमित्त जो सण संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो तो देखील आता दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र साजरा करताना दिसून येत आहेत। कारण की मनसेसाठी दीपोत्सव हा एक मोठा सण मानला जातो जे राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मागील 12 वर्षांपासून छत्रपती शिवाजी पार्क दादर या ठिकाणी दरवर्षी करत असतात। सिद्धेश, पण शुभम, तू आता जे सविस्तर आता या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल, पण आता जो दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आता उद्धव ठाकरे करतात,
या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती हा जो आता एक घाट घातलेला आहे मनसे आणि ठाकरे गटानं, या फटाक्याचा आता नेमका आवाज झाला तर हा आवाज कशा पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा असू शकतो? अर्थातच सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणार तर हा नक्कीच असेल, पण प्रश्न हे उपस्थित होतात की नेमकं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कुणाला खरंच फायदा होईल आणि मतांमध्ये फायदा होईल की नेमकं काय होईल, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता सध्या चर्चेत येत असतात. आणि त्यामुळेच कुठेतरी पाहायला गेलं तर दिवाळीचे फटाके हे आता फुटणारच आहेत, पण त्यापूर्वी हे राजकीय फटाके जे आहेत असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही ठाकरे बंधू हे सध्या एकत्र येताना दिसत येत आहेत. आज दादर या ठिकाणी हा सर्व सोहळा जो आहे तो संपन्न होत आहे आणि त्यासाठी सध्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहपरिवार या ठिकाणी आल्याचं आपल्याला चित्र दिसून येत आहे. सिद्धेश, साधारण कधीपर्यंत या आता दीपोत्सवाला सुरुवात होईल आणि नेमके या दोन नेत्यांव्यतिरिक्त आणखी कुणाकुणाला आमंत्रित करण्यात आलं या कार्यक्रमाला? अर्थातच बघायला गेलं तर प्रमुख पाहुणे जे आहेत हे स्वतः उद्धव ठाकरेच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांच्या ताफ्यामध्ये आलेले दिसून येत आहेत. सिद्धेश, 7 वाजता जे आहे या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 7 वाजताच्या पर्यंत दोन्ही ठाकरे बंधू सहपरिवार जे आहेत या ठिकाणावरनं शिवाजी पार्क मैदान, ज्या ठिकाणी प्रमुख जे आहे शिवाजी पार्क याचं मेन गेट आहे त्या ठिकाणी जाताना दिसून येतील. ते खरं तर या ठिकाणावरनं चालत जातात की गाड्यांमधनं जातात हे पाहणं महत्वाचं असेल, पण इतकं जरी असलं तरी मात्र त्यांचा या कार्यक्रमासाठी उद्घाटन जे आहे हे करण्यासाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे आलेले आहेत. मी शिवतीर्थ समोर आहे, या ठिकाणी देखील बघू शकतो माध्यम प्रतिनिधींची गर्दी एका ठिकाणी दिसून येत आहे. दुसरीकडे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि इतकंच नव्हे तर अनेक मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर जे प्रमुख प्रवेशद्वार आहे छत्रपती शिवाजी पार्क मैदान दादर याचं, त्या ठिकाणी देखील तुडुंब गर्दी जी आहे ती मनसैनिकांची आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांची ही दिसून येत आहे. आणि शिवतीर्थ समोर देखील ही गर्दी जी आहे ती अशाच पद्धतीने दिसून येत आहे. आपल्याला बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे आणि अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू हे आता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी पोहोचलेले आहेत. काही वेळातच ते या ठिकाणावरून बाहेर निघतील आणि बाहेर आल्यानंतर जे आहेत शिवाजी पार्क मैदान या ठिकाणी जातील, दीपोत्सवाला सुरू होतील. इतकंच नव्हे सिद्धेश, तर नेमकं ते या ठिकाणी काय बोलणार, ते या ठिकाणी काय संभाषण करणार, राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की दिवाळी उत्सवानिमित्त हे दोघं पण शुभम, या दोन्ही नेत्यांची भाषणं तिथे होऊ शकतात का? अर्थातच हे भाषण असं म्हणता येणार नाही, पण जे या दीपोत्सवासाठी या ठिकाणी हजेरी लावत असतात मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा मग आता शिवसेनेचे देखील कार्यकर्त्यांचे काही चेहरे या ठिकाणी मला काही वेळ आधी दिसून आले होते, तर त्यांना संबोधित हे या ठिकाणी करतील, दिवाळीच्या शुभेच्छा देणार आणि दिवाळीच्या शुभेच्छा देण्या निमित्ताने ते या ठिकाणी काही राजकीय फटाकेबाजी या ठिकाणी काही होते का, महायुतीवर असेल किंवा मग केंद्रातील सरकारवर ते काही निशाणा साधतात का, नेमकं राज ठाकरे पुन्हा एकदा दिवाळी सणानिमित्त दीपोत्सव निमित्त पुन्हा एकदा काही ईव्हीएम मशीन असेल किंवा मग मतचोरीबद्दल काही वक्तव्य करतात का, हे आता सर्व पाहणं महत्वाचं असणार आहे. की दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहेत आणि एकत्रित आल्यामुळे कुठलीही राजकीय या ठिकाणी भूमिका नाही ठेवणार का, हे देखील पाहणं आता तेवढंच महत्वाचं आहे. गेले इतके वर्षांपासूनचा संघर्ष दोन्ही ठाकरे बंधूंचा तो या वर्षी जो आहे तो कमी होताना दिसून आलेला आहे आणि अर्थातच या ठिकाणी मनसेचे नेते देखील या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत राज ठाकरे आणि त्यामुळे कुठेतरी आता मनसेचे नेते हे देखील शिवतीर्थ या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. खरं तर बघू शकतो की दीपोत्सव हा आहे आणि दीपोत्सव निमित्त जे आहे या ठिकाणी राज ठाकरे यांचा शिवतीर्थ बंगला हा देखील चांगल्याच पद्धतीने जो आहे चांगल्या प्रकारे जो आहे तो देखील आता या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे. बघू शकतो ही थेट दृश्य सिद्धेश कशा पद्धतीने शिवतीर्थ या ठिकाणी देखील सर्व सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे, फुलांची असेल किंवा मग लाइटिंग लावण्यात आलेले आहेत. अर्थातच दादर मधील हे स्थान आहे आणि इतकंच नव्हे तर राज ठाकरे हे मनसैनिकांना येऊन जे आहेत शुभेच्छा देखील देत असतात, जे दिवाळी निमित्त या ठिकाणी येत असतात त्यांना शुभेच्छा देत असतात. पण आजचा दिवस हा एक महत्वाचा मानला जातो आहे कारण की दोन्ही ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा आज एकत्रित आले आहेत. यांच्या भेटी या सातत्याने वाढत चाललेल्या आहेत.
सूत्रांकडनं अशी माहिती सिद्धेश मिळत आहे की दिवाळीनंतर जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर होऊ शकतात, आचारसंहिता या लागू होऊ शकतात आणि त्यामुळे कुठेतरी आजच्या दिवसाला हे प्रचंड मोठं महत्व हे आता सध्या मानलं जात आहे. अर्थातच मी तुला हे देखील दृश्य दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी दीपोत्सवाची तयारी ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी लाइटिंग जे आहेत त्या देखील लावण्यात आलेल्या आहेत, कंदील जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि याचाच उद्घाटन जे आहे ते आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. सिद्धेश, पण शुभम, जर आपण बघितलं असेल तर एकंदरीत शिवाजी पार्क हा जो एरिया आहे तो संपूर्ण मराठी बांधवांनी हा सगळा वेढलेला एरिया आहे. तिथे मनसेच्या वतीनं सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मात्र या सगळ्या अनुषंगानं जसं तू आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख केला, मात्र जर आपण बघितलं असेल तर आशिष शेलारांनी सुद्धा आज राज ठाकरेंवरती नाव न घेता टोला लगावलेला आहे. या सगळ्याचा इम्पॅक्ट कसा पडू शकतो आजच्या या दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर? अर्थातच सिद्धेश, समजा राजकीय दृष्ट्या पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रित आले आहे. राज ठाकरे यांनी आमंत्रण दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांना आणि ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्या पद्धतीने महायुती सरकारमध्ये विरोधक म्हणून उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत आहेत, महाविकास आघाडीच्या बाकवर आहेत, विरोधी पक्षांवर आहेत, त्यामुळे ज्या पद्धतीने टीका हे करत असतात त्याच्याच पद्धतीने आशिष शेलार यांनी देखील नाव न घेता टीका जी आहे ती या ठिकाणी केली असेल. पण मात्र सदर होणाऱ्या कार्यक्रमाला या टीकेचा कोणताही पडसाद असेल किंवा मग कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती या कार्यक्रमाला जी आहे ती उमटू शकत नाही हे तर नक्कीच आहे. पण हे ठाकरे बंधू एकत्रित येणं आणि आचारसंहिता लागू झाल्यास निवडणुकीमध्ये एकत्रित जाणं, त्यामध्ये मागील 2 दिवसांपासून जे सातत्याने राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू होते की हर्षवर्धन सपकाळ यांना कुठेतरी नाराजगी आहे मनसेसोबत येण्याची किंवा मग अमराठी सर्व जे मतदार असतील त्याच्यावर कुठेतरी त्यांचा निशाणा, कुठेतरी त्यांच्या पद्धतीने त्यांचं नुकसान जे आहे ते होऊ शकतं. यासाठी कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये प्रस्तावत मनसे अजूनपर्यंत एकत्र येण्याचा नाहीये, पण आम्ही फक्त जे वोट चोरी होत होती त्यासाठी आम्ही एकत्रित आलो होतो आणि एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि भेटायला गेलो होतो. या सर्व दृष्ट्या आता पुढे नेमक्या हालचाली काय आहेत, याच्यामध्ये नवीन अपडेट काय आहेत हे दोन्ही ठाकरे बंधूच आपल्याला सांगू शकतात. आणि आज जेव्हा ते संपूर्ण मुंबईकरांना संबोधित करतील, ज्यावेळेस त्यांचं या ठिकाणी माईक वर जे आहे भाषण होईल, त्यावेळेस त्यांची काय भूमिका आहे का किंवा आज ते मांडतात की नाही मांडतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. अर्थातच राज ठाकरे यांनी 20 वर्ष आधी जो एक उठाव केला होता आणि ते शिवसेना पक्षातनं बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यावेळेस मधलं त्यांनी वेगळे झाले होते आणि त्यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो स्थापित केला होता. त्यानंतर दीपोत्सव दादरमध्ये हा सुरू झाला. आज हे 13वं वर्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं दीपोत्सव साजरा करण्याचं. मागील 12 वर्षांपासून या ठिकाणी अनेक मंडळी जे आहेत ते दिसून आले होते. खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस मुख्यमंत्री च्या पदी एकनाथ शिंदे होते त्यावेळेस एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आले होते 2022 मध्ये. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे देखील जे आहेत दीपोत्सव कार्यक्रमासाठी दिसून आले होते. पण मात्र आज त्याच व्यासपीठावर कॅलेंडर जरी बदललं असलं तरी दीपोत्सव खरं शुभम, त्यामुळे आता या सगळ्या एकंदरीतच या कार्यक्रमामधून हे दोन नेते नेमकं काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. मात्र आपण आता ही 2 दृश्य पाहतो टीव्ही स्क्रीनवरती. एका दृश्यांमध्ये बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या विंडोमध्ये आपण पाहतोय की सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित दीपोत्सव आपल्याला आज पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरेंच्या निवासस्थानी आता दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर बीडमध्ये सुद्धा छगन भुजबळांच्या भाषणाकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं. छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात, काय बोलतात, काय संबोधित करतात हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बीडमध्ये सुद्धा अनेक ओबीसी नेते सुद्धा या महाएल्गारमध्ये आता दाखल झालेले आहेत. प्रचंड गर्दी सुद्धा आपण एका दृश्यांमध्ये पाहतोय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण शिवतीर्थाबाहेरची दृश्य पाहतोय. दीपोत्सवाचं आयोजन मनसेकडून करण्यात आलंय आणि याच दीपोत्सवाचं उद्घाटन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता हे उद्घाटन होणार आहे. उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंबीय आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालंय. गेल्या 15 मिनिटांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा सध्या सुरू आहे. अनेक मान्यवर मंडळी सुद्धा या ठिकाणी येत असतात, दरवर्षीप्रमाणे हजेरी लावत असतात. यावर्षी सुद्धा अनेक नेते मंडळी सुद्धा या दीपोत्सवाला हजेरी लावतात. दीपोत्सवाचं एक आकर्षण प्रत्येक मुंबईकरांना असतं. दादरमध्ये या दीपोत्सवाची तयारी जी आहे ती मनसेकडून मोठ्या उत्साहामध्ये करण्यात आलेली आहे. संपूर्ण दादर परिसर हा दिव्यांनी उजाळून निघालेला आहे आणि याच दीपोत्सवाचं उद्घाटन आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडतंय. तर दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा ओबीसी समाजाचा महाएल्गार आपल्याला पाहायला मिळतोय. छगन भुजबळ आता या मेळाव्यामध्ये भाषण करतील, संबोधित करतील ओबीसींना. नेमकं ते काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय.
अगदी थोड्याच वेळात या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला आता सुरुवात होईल। हे दोन नेते नेमकं काय बोलतात, राज ठाकरे नेमकं काय संबोधित करतात हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तिकडे बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार सध्या पाहायला मिळतोय। दीपोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी उद्धव ठाकरेंचं संपूर्ण कुटुंबीय आता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालंय। त्यामुळे आता हे दोन नेते नेमकं काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार सध्या पाहायला मिळतोय। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे हे सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे आता काय हे नेते बोलतात, छगन भुजबळ काय भूमिका मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्या या भूमिकेकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर दुसरीकडे दादरमधली ही दृश्य आहेत शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची, जे राज ठाकरेंचं निवासस्थान आहे। या निवासस्थानाबाहेर सुद्धा आता संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। पण तत्पूर्वी या दोन नेत्यांमध्ये चर्चा होतीये। उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबियांसहित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले। दादरचा संपूर्ण परिसर जो आहे तो आता गजबजून निघालेला आहे। दुसरीकडे बीडमध्ये सध्या ओबीसी समाजाचा महाएल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। मंत्री छगन भुजबळ सध्या काय संबोधित करतात ओबीसी समाजाला हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा समाजाकडून या मेळाव्याला विरोध करण्यात सुद्धा आलेला होता। दीपोत्सवाच्या कार्यक्रमापूर्वी सध्या उद्धव ठाकरे जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। बीडमध्ये सध्या ओबीसी समाजाचा महाएल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची। महाएल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। प्रचंड तयारी सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गर्दी सुद्धा यावेळी पाहायला मिळते। ओबीसी समाज या ठिकाणी एकवटले आपण पाहतोय। छगन भुजबळांच्या शेजारी धनंजय मुंडे सुद्धा आपल्याला बसल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण नेत्यांच्या भाषणाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। छगन भुजबळ काय भूमिका मांडतात, काय भूमिका देतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ते काय बोलतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलं। तर दुसरीकडे शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसोबत आता एक बैठक पार पडतीये। उद्धव ठाकरेंच्या हस्ते या दीपोत्सवाची बातमी आपण पाहतोय। बीडमध्ये सध्या ओबीसी समाजाचा महाएल्गार आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मी पुन्हा एकदा माझा सहकारी शुभम उमाळेकडे सध्या आपण जाणार आहोत। शुभम, जवळपास 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे या दोन नेत्यांमध्ये सध्या बैठक होतीये। कधी साधारण या दीपोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि नेमके अजून कोणकोणते मान्यवर आता या सोहळ्यासाठी तिथे दाखल झाले? उद्धव ठाकरे सध्या त्याच्या परिवारासहित शिवतीर्थ या निवासस्थानी आहेत। राज ठाकरे आणि त्यांचा परिवार आणि उद्धव ठाकरे आणि यांचा परिवार हे आज दिवाळीनिमित्त जे आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आज दोघेही परिवार एकत्रित दिसून आलेले आहेत। आपल्याला या ठिकाणावर काही वेळ आधी 20 मिनिटं आधी उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो शिवतीर्थ काही तांत्रिकदृष्ट्या शुभमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण ही दृश्य पाहतोय शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेरची। तेजस ठाकरे सुद्धा